मंडळी, आजच्या लपंडाव मालिकेच्या भागात जे काही घडले ते बघून खरंच अंगावर काटा आला. आजच्या एपिसोडमध्ये भावनिक ड्रामा आणि सस्पेन्सचा असा काही भन्नाट मेळ पाहायला मिळाला की विचारू नका. चला तर मग आजच्या भागात नेमकं काय झालं ते आपण अगदी सविस्तर पाहूया. कथेची सुरुवात होते ती एका अत्यंत भावनिक दृश्याने. आपली सखी आणि तिची मीनाक्षी काकू एका खोलीत एकमेकींसमोर बसलेल्या आहेत. सखीच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न आहेत. ती मीनाक्षी काकूला अगदी कळकळीने विचारते, काकू, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मला सगळं काही सविस्तर सांग, कारण मला लहानपणीचं काहीच कसं काय आठवत नाही. सखीचा हा प्रश्न ऐकून मीनाक्षी काकूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. ती एक मोठा सुस्कारा सोडते आणि सखीला म्हणते, बाळा सखी, तुला ते आठवत नसेल कारण तेव्हा तू खूप लहान होतीस, पण ती काळीकुट्ट रात्र मी आजपर्यंत विसरू शकलेली नाही. मीनाक्षी काकू सखीला सांगते की सुरुवातीचे दिवस किती सुखाचे होते. ती गरोदर असते आणि पुरुषोत्तम काका या बातमीने प्रचंड खुश असतात. ते मीनाक्षी काकूचे अक्षरशः भरभरून लाड करत असतात. तिला स्वतःच्या हाताने प्रेमाने जेवण बनवत असतात. पण त्यांच्या या आनंदाला लवकरच सरकार नावाची दृष्ट लागते. सरकार तिथे येतात आणि या दोघांना इतक्या आनंदात बघून त्यांच्या डोक्यात मस्तराची आग भडकते. त्या मुद्दामहून जोरजोरात ओरडतात आणि ताट प्लेट्स आपटायला लागतात. हा आवाज ऐकून लहान सखी घाबरते आणि विचारते, आई, माझ्याकडून काही चुकलं का? पण इकडे सरकार मात्र परशू आणि मीनाक्षीवर भयंकर चिडतात. पुरुषोत्तम काका, जे एरवी खूप शांत असतात, ते त्या दिवशी मीनाक्षीच्या काळजीपोटी सरकारांना उलट उत्तर देतात. तुम्ही हे असं काय करताय? आमची ही पहिलीच वेळ आहे आणि या अवस्थेत मीनाक्षीची मी काळजी नाही घेणार तर दुसरं कोण घेणार? पण हे बोलणं सरकारला अजिबात आवडत नाही. त्या लगेचच एक क्रूर डाव असतात आणि परशूला एका बिझनेसच्या कामासाठी 2 महिन्यांसाठी बाहेरगावी जाण्याचा फरमान सोडतात. हा निर्णय ऐकून मीनाक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. सखी हे सगळं अत्यंत श्वास रोखून ऐकत असते. ती विचारते, काकू, मग पुढे काय झालं? मीनाक्षी सांगते की कसं परशूने तिला हे घर सोडून दूर जाण्याचा सल्ला दिला होता, पण मीनाक्षीने सखीच्या भविष्याचा विचार करून जायला नकार दिला. इतक्यात तिथे मनस्विनी म्हणजेच त्या क्रूर सरकार येतात. त्यांच्या चेहऱ्यावर आता गोडव्याचा खोटा मुखवटा असतो. त्या परशू आणि मीनाक्षीचीही माफी मागतात आणि परशू ती 2 महिन्यांची ट्रीप रद्द करतात. सरकारचे हे गोड शब्द ऐकून परशू आणि मीनाक्षीला वाटतं की सरकारनं खऱ्या अर्थाने पश्चाताप झालाय. पण सरकार अत्यंत रबाडीने मीनाक्षीच्या समोर कैरीच्या पाण्याचा एक ग्लास पुढे करतात आणि प्रेमाचं नाटक करत तिला प्यायला देतात. मीनाक्षी बिचारी अत्यंत भोळी असते. ती ते पण पिते, पण पिता पिता तिला लक्षात येतं की त्या पाण्यामध्ये काहीच विचित्र आहे. ती बघते तर त्या चक्क पपईच्या बिया वाटून घातलेल्या असतात. गरोदरपणात पपईच्या बिया म्हणजे साक्षात विष. हे बघून परशू आणि मीनाक्षी प्रचंड घाबरतात. तेव्हा सरकार आपला खरा रंग दाखवतात आणि अत्यंत निर्लज्जपणे हसून म्हणतात, चव कशी आहे हे लवकर समजत नाही ना? म्हणूनच मी मुद्दाम तुला पपईच्या बिया वाटून त्या पाण्यातून प्यायला दिल्या. या विषारी पाण्यामुळे मीनाक्षीला भयंकर त्रास सुरू होतो आणि दुर्दैवाने तिचा गर्भपात होतो. सरकार एवढ्यावरच थांबत नाही, तर त्या दोघांना धमकी देतात की याच्यापुढे तुम्ही कधीच बाळाचा विचार करायचा नाही, नाहीतर तुमचं काही खरं नाही. ही सगळी काळजाला पीळ पाडणारी कहाणी ऐकून सखी अक्षरशः सुन्न होते आणि संतापाने लाल होते. ती मीनाक्षीला खंबीरपणे धीर देत म्हणते, काकू, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझ्या ह्या जगात बाळ नक्कीच येणार. आपण आजच्या आज एका चांगल्या डॉक्टरांकडे जाऊया. तू सरकारची काळजी अजिबात घेऊ नकोस. त्यांना मी बघून घेते. तू तुझे जुने मेडिकल रिपोर्ट शोधून काढ. यानंतर सखी आपल्या खोलीत जाऊन बाबांच्या फोटोसमोर उभी राहते आणि भाऊ होऊन रडू लागते. तिथे कबीर आणि कान्हा येतात. सखी त्यांना मीनाक्षी काकूंसोबत घडलेला सर्व प्रकार सांगते. हे ऐकून कबीरच्या डोळ्यात पाणी येतं, तर कान्हा आतून पूर्णपणे हादरून जातो. कान्हा अत्यंत संतापाने म्हणतो, किती विकृत मानसिकतेची बाई आहे ही. तिला अजिबातच कुठल्या मानवी भावना नाही आहेत का? कान्हाला सखीचं खूप कौतुक वाटतं की ती दुसऱ्यांच्या दुःखात लगेच धावून जाते. इतक्यात तिथे मीनाक्षी काकू आणि परशू काका येतात. परशू अत्यंत घाबरलेला अवस्थेत म्हणतो की सखी, तू घेतलेला निर्णय चांगला आहे, पण आम्ही तुझ्यासोबत येऊ शकत नाही. सरकारांची दहशत तुला माहिती आहे ना? पण सखी अजिबात डगमगत नाही.
ती कानाचा हात घट्ट धरते आणि परशू काकांना अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते, काका तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आता मी आली आहे ना, आपण त्या सरकारला घाबरायचं नाही, सोडून दिलं पाहिजे, तुम्ही रेडी व्हा, आपण हॉस्पिटलला जाऊयात. सखी, कान्हा, परशू आणि मीनाक्षी हे चौघंही हॉस्पिटलला जायला निघतात. पण वाटेतच हॉलमध्ये सरकार त्यांची वाट अडवून उभे असतात. ते अत्यंत मगरूरपणे विचारतात, तुम्ही कुठे निघाला आहेत? सखीचा राग अनावर होतो. ती तेच भिडते आणि म्हणते, आम्हाला तुम्हाला सांगण्यात काही इंटरेस्ट नाही. तुमचा हा माज अजून गेलेला नाही आहे का? तुमची लायकी नाही आमच्याशी बोलायची. भर हॉलमध्ये सखीने काढलेली लायकी बघून सरकारच्या पायाखालची आग ही मस्तकात जाते. सखी पुढे निघून जाते, पण सरकार चौतरून पुढे येतात आणि थेट परशूची कॉलर गच्च धरतात. झटापटीमध्ये परशूच्या हातातली मेडिकल रिपोर्टची पिशवी खाली पडते आणि सरकार ते रिपोर्ट्स पाठवतात. डॉक्टरांकडे चालले हे समजल्यावर सरकारचे डोळे मोठे होतात. त्या ओळखतात, मी तुम्हाला कधीच बाळाचा विचार करायचा नाही असं सांगितलं होतं ना, तुमची हिंमत कशी झाली? कान्हा आणि सखी परशूच्या बाजूने उभे राहतात. कान्हा सरकारनं अत्यंत कडक शब्दामध्ये सुरू तुम्ही याच्यामध्ये एक शब्दही बोलू नका सरकार. तुम्हाला आठवतंय ना, आम्ही तुमची झोप कशी उडवली होती, तुमच्या नकळत फोटो कसा बदलला आणि टेंडर कसं काढून घेतलं. आता तुमची या घरात आणि बाहेरही हळूहळू हार होती. कान्हाचे हे सडेतोड शब्द ऐकून सरकारचा अहंकार हा दुखावला जातो. सरकारच्या डोळ्यात राग इतका भिनतो की त्या तिथून बाजूला ठेवलेला एक जाड हंटर हातात उचलतात. कान्हा लगेच धमकी देतो, माझ्या बायकोला जर हंटरचा एक जरी फटका लागला ना, तर मी तुमची राख रंगोळी करून टाकेल. पण या रागाच्या भरात सरकार सखीवरती तो हंटर अत्यंत जोरात चालवतात. सपकन असा आवाज येतो, पण सखी अत्यंत चपळाईने आपला हात पुढे करून तो हंटर हवेतच घट्ट पकडते. सखी तो हंटर अत्यंत जोराने स्वतःकडे खेचते. त्या फोर्समुळे सरकारचा तोल जातो आणि त्या धडपडत थेट सखीच्या पायापाशी येऊन धाडकन पडते. संपूर्ण हॉलमध्ये एकदम शांतता पसरते. जी बाई या घराची सरकार होती ती आता सखीच्या पायाशी पडलेली असते. सखी अत्यंत कुत्सित अंदाजात म्हणते, वा सरकार, तुम्ही माझ्या पायाशी यायला जागा अगदी बरोबर निवडली, पण थोडी लवकर निवडली. तुमची माणुसकी मेलेली असली तरी मी माझी माणुसकी विसरलेली नाही आहे, कारण नात्याने तुम्ही माझ्या मावशी आहात. सखीचे ते विखुरलेले मेडिकल रिपोर्ट्स उचलते आणि चौकी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मोठ्या अभिमानाने घराच्या बाहेर पडतात. सरकार तिथेच खाली बसून अत्यंत क्रूरपणे विचार करते, सखी, तू नाती जोडायचा प्रयत्न करतेस ना, आता तुझे एक एक नाते कसे समूळ उद्ध्वस्त करते ना, ते बघच. एपिसोडच्या शेवटी हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. मीनाक्षी डॉक्टरांसमोर अत्यंत रडत म्हणते, डॉक्टर, मला आयुष्यात दुसरं काहीच नको आहे, मला फक्त आणि फक्त माझं बाळ हवं आहे, मला पुन्हा एकदा आई व्हायचं आहे. मीनाक्षीची ही तळमळ बघून कुणाचेही डोळे पाणवतील. पण सस्पेन्स इथेच संपत नाही. हे सगळं सुरू असतानाच अचानक कान्हाच्या मोबाईलवर एक अज्ञात माणसाचा फोन येतो. तो फोनवर बातमी देतो की सखी सदनचाळ ही अचानक आणि बेकायदेशीरपणे रिकामी करण्यात आलेली आहे. तिकडच्या लोकांना बेघर करण्यात आले. ही अत्यंत धक्कादायक बातमी ऐकून कान्हा पूर्णपणे शॉक होतो आणि त्याच्या हातातून फोन गळतो. आता सरकारने हा कोणता नवीन डाव आणि भयानक डाव टाकलाय? चाळीतल्या बिचाऱ्या लोकांचं काय होणार? सखी या नव्या संकटाला कशी सामोरी जाणार? हे सगळं आता पुढील भागात पाहायला मिळेल. असा हा आजचा अत्यंत थरारक एपिसोड होता. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवीन अपडेट हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तसेच